जीवनावश्यक वस्तूंचं साठा आणि सेवा ही सुरळीत ठेवलेली आहे। मात्र अद्यापही अनेक लोकांवर अनावश्यक बाहेर फिरल्यामुळे किंवा विदाऊट पासेस वाहने वापरल्यामुळे कारवाई झाली आहे। यामध्ये आतापर्यंत 91 नागरिकांवर कारवाई करण्यात आली, 180 वाहने जप्त करण्यात आली आणि अनेक लाखो रुपयांचा दंड देखील या ठिकाणी वसूल झालेला आहे। निश्चितच आपल्यासाठी ही समाधानाची बाब नाही। त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की आपण गर्दी करू नये। आपण उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ही दुपारी 3 वाजेपर्यंतच चालू राहतील अशा प्रकारचे आदेश आज आपण काढत आहोत। सर्व नागरिकांनी कृपया त्याची नोंद घ्यावी आणि येते दिवस आपल्या सगळ्यांना अतिशय कठीण आहेत आणि आपल्याला कोरोनामुक्त राहण्यासाठी तेवढेच ते महत्त्वाचे आहे। त्यामुळे नागरिकांनी याच्यामध्ये सहकार्य करावं। यामध्ये पेट्रोल पंप, वैद्यकीय म्हणजे मेडिकल शॉप्स आणि हॉटेल्स किंवा त्यांचे किचन आणि त्यांची होम डिलिव्हरी हे वगळून इतर जी काही दुकाने आहेत ती दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील याची प्रामुख्याने आपण नोंद घ्यावी। सर्व नागरिकांना यापुढे घराबाहेर पडताना कापडी घरगुती मास्क वापरण्याची सूचना देण्यात येत आहे। त्यामुळे आपल्याला जर या रोगाला किंवा त्याच्या संसर्गाला अटकाव करायचा असेल तर हे कापडी मास्क वापरणे आवश्यक राहील आणि उपयोगी राहील। आपण जिल्ह्यामध्ये अनेक महिला बचत गट तसेच आनंदवन यांच्या माध्यमातून कापडी मास्क यापूर्वी बनवत आहोत आणि 10,000 पर्यंत मास्क यापूर्वी जिल्ह्यात तयार झालेले आहेत। ते आपण प्रथमतः आपले आरोग्याचे विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी, स्टाफ यांना आपण ते देत आहोत आणि जास्तीत जास्त संख्येने हे कापडी मास्क महिला बचत गटांकडून तयार करून ते नागरिकांना देखील वेगवेगळ्या दुकानांमधून उपलब्ध करून देण्याची आम्ही तयारी या निमित्ताने करत आहोत। मात्र आपण कापडी मास्क घरच्या घरी तयार करू शकता आणि दैनंदिन वापरामध्ये आपण नियमित जे डिटर्जंट किंवा साबण वापरून त्याला निर्जंतुकीकरण करून पुन्हा त्याचा वापर आपण करू शकता। राशन दुकान, बँक इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आपण पूर्ण वेळ हे सुरू ठेवलेले आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी त्यांची सेवाचा लाभ घेत असताना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे। यामध्ये अनेक ठिकाणी असे आढळून आलेले आहे की पुरेशी व्यवस्था करून देखील नागरिक त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित अंतर पाळत नाहीत आणि यामुळे खूप मोठा धोका आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो। त्यामुळे कृपया स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि जास्तीत जास्त आपण ऑनलाईन पेमेंटच्या सुविधेचा वापर नागरिकांनी या ठिकाणी करावा।